यापूर्वी आज सर्वांनाच डेमो दिलाय मी, ज्यांना शक्य असतील ते सर्वच पाहतील. पहा, तर या ठिकाणी आजचा जो पेपर असेल तर अशा स्वरूपाचा आपला पेपर होता. आज तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला पण असेल. चांगले मार्क्स पडले मुलांना, एक उत्तम दर्जाचा पेपर तुम्हाला आज पाहायला मिळाला असेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. ओके बाळांनो, पण या ठिकाणी पाहता तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगेल. आजचे जे काही प्रश्न असतील त्यातले सर्व प्रश्नांचं मी काही स्पष्टीकरण करणार नाही. त्यातले जे महत्वाचे प्रश्न मला वाटतात त्याच्याबद्दल जरा डिस्कशन करणं. आता समजा जे काही जीएसचे असतील त्या जीएसच्या प्रश्नांवर थोडंफार बोलणं आणि मॅथचे जे प्रश्न असतील आपले त्या मॅथच्या प्रश्नांवरती पण बोललं जाईल. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो. ज्यांना आन्सर की आली नसेल मला टेन्शन ना घेऊ, तुमची आन्सर की एक थोड्या वेळानं क्लास आवरल्यानंतर मिळून जाईल. ज्या मुलांची राहिली असेल ऑनलाईनची त्यांना मिळून जाईल, माझ्याकडून ती राहून गेली असेल. पहा, तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरती ज्या स्वरूपाची राजमुद्रा असेल तर त्या राजमुद्रेवरती कोणत्या भाषेतल्या ओळी असतील किंवा काय असेल, तर अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. तर ते संस्कृत भाषेमधल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक केला त्या ठिकाणी 6 जून 1674 त्यावेळेस स्वतःची एक राजमुद्रा तयार केली होती. त्या राजमुद्रेवरती कोरलेल्या सगळ्या ओळी ज्या होत्या ना त्या संस्कृतमध्ये होत्या. अतिशय महत्वाचा मुद्दा असेल. त्यानंतर पुढे जाताना तुम्हाला दिसेल 1857च्या उठावात जेव्हा अयशस्वी झाला, 1857चा उठाव जेव्हा अयशस्वी झाला त्यानंतर ब्रिटिशांनी त्या उठावात सहभागी असणाऱ्या लोकांना कैद करण्यात आली आणि बऱ्याच शिक्षा झाल्या. त्यावेळेस भारताचा मुघल बादशाह होता बहादूरशाह जफर. तर या बहादूरशाह जफर याला रंगून या ठिकाणी कैद करण्यात आली होती आणि याच ठिकाणी त्याचा काय झाला असा मृत्यू झाला होता. एवढं लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी 2-3 तुम्हाला पर्याय दिसतात. एक कुंवर सिंह दिसतंय, त्यानंतर खर्जा सिंग दिसतंय आणि अहमदुल्ला दिसतंय. हे जे कुंवर सिंह दिसतात तर हे कुंवर सिंह बिहारचं नेतृत्व करत होते. एकदम महत्वाचा मुद्दा बिहारचा. आणि खर्जा जे सिंग होते ते खानदेशचं नेतृत्व करत होते. एकदम महत्वाचे मुद्दे असतील. आणि अहमदुल्ला जो होता तर त्या ठिकाणी आपल्या नागपूरचे त्या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांचा त्या ठिकाणी तो वकील म्हणून काम करत होता. तर त्याने त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काम केलं होतं. 1857चा मास्टर प्लॅन आखण्यामध्ये नानासाहेब पेशवे होते. नानासाहेब पेशव्यांना त्या ठिकाणी त्यांचा जो वकील असेल अहमदुल्ला यांना खूप सपोर्ट केलेला होता. म्हणजे आता मी त्याच्यावर काही जास्त डिटेल्स मध्ये बोलत नाही. त्यानंतर श्रीपृष्ठ तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. ओके. आता पुढे पहा, मॅथचं एक एक्झाम्पल येईल तुम्हाला या ठिकाणी बाळांनो. तर या ठिकाणी मॅथचं पुढलं एक्झाम्पल आहे. पहा, एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण 5 नंबरचा प्रश्न पाहून घ्या तुम्ही. या ठिकाणी सरळ सरळ दिसतोय तुम्हाला. ओके. पहा, तर एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले. 60 विद्यार्थी आहे त्यापैकी 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70 मिळाले. त्यानंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64 मिळाले आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ दिसतंय का सरासरीचा अभ्यास करताना तुम्ही पाहिलं पण असेल का त्या ठिकाणी सरळ मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा इकडं या साईडला तो मेन्शन करतो. आता या ठिकाणी आपल्याला 3 तुकडे, हे 60 विद्यार्थी जे असतील ना त्या 60 विद्यार्थ्यांचे 3 तुकडे केलेले. तर ते 3 तुकडे मध्ये पाहिलं तुम्ही तर काय, पहिल्यांदा जे 20 विद्यार्थी असेल तर त्यांच्याबद्दल बोललं त्यांना 70% गुण मिळाले. नंतरचे जे 20 विद्यार्थी असेल त्यांना मिळालेले गुण असतील 64% आणि नंतरचे जे 20 विद्यार्थी आहेत त्यांना मिळालेले गुण असतील 40%. या तिन्ही पण जे काही गट आहे वरती गटांची बेरीज करा. छदस्थानी काय घ्यायचे बाळांनो? 3 घ्यायचे. या ठिकाणी पहा 64 आणि 40 जर पाहिले तर 104 मध्ये जर 70 मिळवले तर या ठिकाणी बाळांनो उत्तर येतं 174. सॉरी, बेरीज 174. छदस्थानात किती आले? 3 आले. 3 या ठिकाणी भागून टाका. 3 1 3 3 सॉरी 3 5 15 घेऊ. 15 2 उरले 3 8 24 म्हणून या ठिकाणी उत्तर येत होतं सरासरी 18%. सॉरी 58%. ऑप्शन क्रमांक 2 होता. हा, ठीक आहे ठीक आहे. सोपं होतं. ऑप्शन क्रमांक 2 होता. त्याच्याच खाली तुम्ही जर पाहिलं तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. त्याच्याच खालचं एक्झाम्पल क्रमांक 6 मध्ये दिलेले 630 आहे. सोपंच असणार आहे. 630 बरोबर दिलेलं होतं 29 आणि मल्टिप्लाय मध्ये दिलं होतं 29x अधिक 21 दिलेलं होतं. राईट. तर x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला विचारलेली. ओके. मग आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ बाळांनो हे जे 21 आहे ना इकडे अधिक तिकडे आता काय होतील? वजा होतील. 630 मधून या ठिकाणी 21 जात होते तर तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ येऊन जाईल 2 10 1 गेला म्हणजे 9. इतर राहिले 0 609 आले. किती? सॉरी 609 आले. या ठिकाणी राहिले का आता 609 बरोबर 29x आहे. 29 या ठिकाणी मल्टिप्लाय करतात तिकडे आता ते डिवाइड करते म्हणून 609 छदस्थानात कोण आले? 29 आले. बरोबर x येऊन जाईल. या ठिकाणी पहा बाळांनो जर भाग दिला तुम्ही 29 29 29 दुने 58 2 उरले 29 1 29 म्हणून त्याचं पण उत्तर येत होतं 21. 21 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक बाळांनो या ठिकाणी काय येत होतं? 3. ओके. 6 नंतर पहा पुढे 7 नंबरचं पण उदाहरण आहे. एका आयताचे क्षेत्रफळ दिले होते.
एका आयताचे क्षेत्रफळ आहे 432 चौरस सेंटीमीटर, रुंदी आहे 18 सेंटीमीटर, तर त्या आयताची लांबी किती? आयताबाबत लक्षात ठेवायचं, आयताचे क्षेत्रफळाचा जे फॉर्म्युला आहे तो काय असतो आपल्याला माहिती आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणाकारामध्ये रुंदी आहे. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणाकारामध्ये रुंदी आहे, तर 432 जे आहे 432 आलेलं क्षेत्रफळ आहे. 432 क्षेत्रफळ आहे आणि त्या ठिकाणी लांबी दिलेली तुम्हाला 18 सेंटीमीटर, रुंदी 18 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला लांबी विचारताय. 18 या ठिकाणी गुणाकारात येते, इकडे आता बाळांनो भागाकारात येते. 432 छेदस्थानात 18 आहे. ओके, 18 भाग देऊन टाका. 18 एक 18, 18 दुने 36, 4 आणि 3 7, 18 एक 18, 18 चौक 72 म्हणून याचं उत्तर येईल. याची लांबी येत होती 24. लांबी किती येत होती? 24. बस एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. बॅक टू बॅक असे 2-3 या ठिकाणी प्रश्न होते. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. आझाद हिंद सेनेचे भारताच्या हंगामी सरकारची स्थापना, आझाद हिंद सेनेची भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणत्या शहरात झाली होती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कोणतंही शहर म्हटलं तर आझाद हिंद सेना असो किंवा आझाद हिंद सरकार पण असू द्या, तर त्या दोन्हींबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. एक मिनिट. आझाद हिंद सेना असो किंवा आझाद हिंद सरकार असो, तर त्याबाबत तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची इथं, का आझाद हिंद सेनेची पण स्थापना आणि आझाद हिंद सरकारची पण स्थापना जी आहे ना, सिंगापूर याच ठिकाणी झालेली. कुठं झालेली? सिंगापूर याच ठिकाणी आझाद हिंद सेनेची आणि आझाद हिंद सरकारची स्थापना झालेली. फक्त लक्षात ठेवायचंय, आझाद हिंद सेनेची स्थापना 43 ला आहे. 1900 या ठिकाणी पाहिलं तुम्ही ते 1943 ला असणार आहे आणि आझाद हिंद सरकारची हंगामी पण त्याच ठिकाणी. फक्त आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोसांनी केलेली आणि आझाद हिंद सरकारची जी स्थापना असेल ती सुभाषचंद्र बोसांनी केली. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढे जाताना तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसेल, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो असेल, या शिक्षणाच्या झिरपता सिद्धांताला कुणी विरोध केला असेल? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला असेल तो मॅकॉलेने. कोणी मांडला असेल? तर हा जो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत असणार आहे, तर शिक्षणाचा झिरपता सिद्धांत हा लॉर्ड मॅकॉलेने मांडला होता. आणि लॉर्ड मॅकॉले जो होता त्याचं असं म्हणणं होतं, हा मॅकॉले गव्हर्नर होता त्या ठिकाणचा, त्यानं सांगितलं होतं 1835 ला का उच्च वर्गाला जर शिक्षण दिलं तर ते उच्च वर्गातले लोकांपासून शिक्षण झिरपत ते कनिष्ठ वर्गाकडे जाईन, असं मॅकॉलेचं म्हणणं होतं. आणि मॅकॉलेच्या या शिक्षणाच्या सिद्धांताला या ठिकाणी कोणी विरोध केला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या संकल्पनेला त्या ठिकाणी काय केला होता? विरोध केला होता. एवढं लक्षात ठेवायची. आता पुढला प्रश्न तुम्हाला होता, दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणारे भारताचे एकमेव थोर विचारवंत कोण असणार? तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं लक्षात होतं इकडल्या पेजवरती. तर या ठिकाणी बाळांनो आपल्याला लक्षात ठेवायचंय कोण असतील, तर या ठिकाणी विदा सावरकर. कोण होते? या ठिकाणी बऱ्याच जणांना ही संकल्पना माहित नसेल विदा सावरकरांना या ठिकाणी. तर दुहेरी म्हणजे पहिल्यांदा जन्मठेपेची शिक्षा संपली का पुन्हा जन्मठेपेची शिक्षा, अशा प्रकारची दुहेरी जन्मठेपेची शिक्षा असणारे विदा सावरकर असतील. ओके, त्यानंतर पुढे जाताना पहा तुम्ही, काही मुलांना या प्रश्नामध्ये थोडासा, एका संख्येला 6 ने भागले तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? तर या ठिकाणी काही मुलांना थोडेसे अडचणी आल्या असतील. तर पहा बाळांनो, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा जो हे जे उदाहरण होतं, ओके, या ठिकाणचं उदाहरण जे होतं तुम्हाला त्या ठिकाणी एक अंदाज आला असेल. या उदाहरणात बऱ्याच जणांकडून मिस्टेक झाल्या बाळांनो, लक्ष द्या, काय अडचण नाही. तर या ठिकाणी आपल्याला पहा 1/6, एका संख्येला 6 ने भागल्यास तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? 13 नंबरचं उदाहरण होतं. तर एका संख्येला 6 ने भागलं तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? एका संख्येला 6 ने भागलं, माहित नाही संख्या ए, त्या संख्येला 6 ने भागलं तर त्या संख्येचा वर्ग आला, म्हणजे कोणाचा वर्ग झाला? त्या ठिकाणी ए चा त्या ठिकाणी स्क्वेअर झाला. तुम्ही जर पाहिलं तर 6 इकडे गेले असते तर ए छेदस्थानात, सॉरी डायरेक्ट इकडे जर घेतला असतं तुम्ही तर या बाजूला 1 ठेवला असता आणि ए चा वर्ग मल्टिप्लाय 6 छेदस्थानात कोण आला असता? ए पण आला असता. या ठिकाणी ए ला ए गेला असता तर या ठिकाणी कोण राहत होतं बाळांनो? तर सरळ सरळ ए या ठिकाणी A6 राहत होता. 6 या ठिकाणी काय मल्टिप्लाय, तर या ठिकाणी तो येताना काय होतं? डिवाइड, म्हणून 1 छेदस्थानात 6 असं त्याचं काय उत्तर येत होतं बाळांनो या ठिकाणी. म्हणून काही मुलांचं त्याच्या थोड्या मिस्टेक झाले असेल. सोपं असतं पण कधी कधी मुलांकडून चुकून जातं. आता पहा 14 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 14 नंबरच्या प्रश्न पण लक्ष द्या. 14 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हणतात? मोहनने एका बॅगेत 50 रुपये, 20 रुपये आणि 5 रुपयाच्या नोटांची संख्या 4x, 5x, 6x या प्रमाणात आणल्या. जर या बॅगेत 3300 रुपये असतील तर त्यामध्ये 50 रुपयाच्या किती नोटा असतील? आपल्याला 50 रुपयाच्या नोटा विचारत होते, एकदम शांततेत घ्यायचं होतं. आता या ठिकाणी नोटा दिल्या कशाच्या? बॅगेत दिल्या 50 रुपये. 50 रुपये आहे, त्याच्यानंतर कितीचं म्हणतात? 20 रुपये आहे, त्याच्यानंतर म्हणतात 5 रुपये आहे. ओके, 50 रुपये, 20 रुपये आणि 5 रुपये आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ते अनुपात दिला नाही, हे रुपये रुपये आणि हे रुपया. ओके, अनुपात काय दिलाय तुम्हाला?
हा दिलाय गुणोत्तर 4 आणि पुढे गुणोत्तर दिलंय 5 आणि त्याच्या पुढे गुणोत्तर दिलंय 6. ओके, आता हे दिलंय आपल्याला गुणोत्तर. या ठिकाणी त्यांच्या संख्या नोटांचं गुणोत्तर दिलंय. आता आपल्याला पाहिजे काय या ठिकाणी, तर या ठिकाणी 3300 रुपये म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, यांच्या संख्यांचं हे जे काय नोटांचं असणारं गुणोत्तर आहे तर त्याचं रकमेचं गुणोत्तर करावं लागेल. पहा बरं या ठिकाणी काय म्हणणं यांचं, 50 आहे ना, 50 एक 50 एक 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी किती झाले बाळांनो 200 रुपये. याचं पहा 5 एक 5 5 2 10 100 रुपये, 6 पंचे 30 30. ओके, मग आता या ठिकाणी यांची बेरीज करा बाळांनो, 200 प्लस 100 प्लस 30. ओके, या ठिकाणी सरळ पाहिलं तर आपल्याला काय कळत आहे, 200 300 330 म्हणजे या ठिकाणी रुपयांची किंमत झाली 330 आणि आपल्याला अमाऊंट होती काय या ठिकाणी 3300 रुपये होते. 3300 छदस्थानात हे 330 या ठिकाणी आपण काय केले डिवाइड. ओके, आणि आपल्याला कोणता 50 रुपयांचा नोटा विचारला. 50 रुपयांचं या ठिकाणी असणारं गुणोत्तर किती बाळांनो 4 आहे. या ठिकाणी असणारं गुणोत्तर 4 आहे. शून्य गेला 33 एक 33 33 एक 33. या ठिकाणी 10 गुणाकारात 4 म्हणजे या ठिकाणी काय ना 10 चोक 40 म्हणजे 50 रुपयाच्या नोटा किती होत्या 40. हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण होतं. बऱ्याच मुलांना या उदाहरणामध्ये अडचणी आल्या असेल. तर ऑप्शन क्रमांक 14चं काय होतं बाळांनो, तर या ठिकाणी ब काय असणार बाळांनो, ब असणारे किंवा 2 असणार म्हणजे त्याचं उत्तर येते 40. त्याच्याच खालचं उदाहरण आहे 15. टिंबटिंब या संख्येच्या 1/3 ची 1/5 संख्या 15 येते तर ती संख्या कोण येते. ओके, काय येते पहा बाळांनो या ठिकाणी समजलं. संख्या माहित नाही, 1/3 ची किती बाळांनो गुणाकारात 1/5 ही संख्या किती येते बाळांनो 15 येते. ओके, लिहून टाकला आपण 15 या ठिकाणी. ठीक आहे, ओके. तुम्ही जर पाहिलं तर त्रिकच जात नाही, 5 त्रिक 15 आले म्हणजे 1/15 15 तिकडे जाताना इकडे जर बरोबर आहे. समजा ती संख्या माहित नाही, आपण एकासाठी मानलं नाही मानलं तर तिकडे जाताना ते गुणून टाकतील. पहा बरं 5 त्रिक काय 15 आहे, मग या ठिकाणी 15 गुणाकारात हे आलेले 15, 15चा गुणाकार वर्ग होतोय 225. 15चा वर्ग काय होणार आहे 225 या ठिकाणी सहज होऊन जाते. ओके, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय अर्थशास्त्राचा जनक जो आहे तर या अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे आपल्यासाठी. तर अर्थशास्त्राचा जो जनक आहे त्या अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं, ऍडम स्मिथला म्हटलं जातं. पहा 20व्या प्रश्नामध्ये म्हटलं गेलं का अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर अर्थशास्त्राचा जनक ऍडम स्मिथला म्हटलं जातं. आता याच्यातलं एक आपलं नाव खूप ओळखीचं आहे ते अमर्त्य सेन बाबत. तर अमर्त्य सेन हे भारतातले एक थोर अर्थतज्ञ असतील आणि यांच्याबाबत लक्षात ठेवायचंय का यांना त्यांच्या कार्यासाठी 1998 ला नोबेल प्राइजने सन्मानित केलं होतं. खूप महत्वाचं व्यक्तिमत्व असेल आणि नोबेल नंतर त्यानंतर त्यांना 1999 ला भारताचा सर्वोच्च भारतरत्न पण मिळालेला आहे. जे पहा एक महत्वाचे मुद्दे असे. हा अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात, ऍडम स्मिथला म्हणतात. पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय का जे अमर्त्य सेन आहे यांच्याबाबत एक महत्वाचा जो पर्याय क्रमांक 2 आहे, उत्तर तर याचं ऍडम स्मिथ आहे पण यातला एक जो पर्याय आहे ना अमर्त्य सेन का ज्याच्याबाबत आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न आले तर अमर्त्य सेन हे कोण आहे, तर अमर्त्य सेन हे भारतातले एक महान अर्थतज्ञ असतील आणि यांना अर्थशास्त्राचा भारतामध्ये अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळणारा नोबेलचा ते पहिले भारतीय असेल अमर्त्य सेन. त्यांना 1998 चा अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला असेल आणि त्याच्यानंतर 1999 ला त्यांना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कारानं काय केलं असेल, सन्मानित केलं असेल. ओके, आता या ठिकाणी पुढे जाताना पहा दुसरा गणिताचा एक प्रश्न असेल. या ठिकाणी पहा बाळांनो, तर 500 रुपये जे आहे या ठिकाणी म्हटलं जातं का 1200 रुपयांची घेतलेला रेडिओ रामून त्यावर 500 रुपये दुरुस्ती खर्च केला. ओके, दुरुस्ती खर्च केला म्हणजे या ठिकाणी 1200 रुपयाची वस्तू आहे, रेडिओ आहे, त्यात 500 रुपये ऍड केले तर किती झाले बाळांनो, या ठिकाणी 1700 रुपये खरेदी किंमत झाली. किती झाली खरेदी किंमत, या ठिकाणी 1700 रुपये झाली. 1700 रुपये खरेदी किंमत झाली त्याची. ओके, आणि ते म्हणतात आज खर्च 2040 रुपयांना तो विकला. त्या ठिकाणी त्यांनी तो 2040 रुपयांना विकून टाकला. 2040 ला विकला तर तुम्हाला सरळ सरळ करतो यात त्याला झालेला नफा किती आहे पहा, 2040 मधून जर 1700 गेले तर या ठिकाणी 0.4 या ठिकाणी बाळांनो 1 10 तून 7 गेले म्हणजे 340 रुपये. हा ठीक आहे 340 म्हणजे आपल्याला कळत आहे 1700 वरती त्याला मिळालेला प्रॉफिट आहे 340. तर
या ठिकाणी शेकडाना पा आपण या ठिकाणी काढू शकतो. 2 शून्य गेले, 2 गेले. 17 एक 17, 17 2 34, म्हणून याचं उत्तर येत होतं 20%. म्हणून याचं उत्तर काय येतं बाळांनो, 20% येते या ऑप्शन क्रमांक 21चा. 22 मध्ये काही विशेष दम नाही पहा. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर काय कळलं तुम्हाला. पहा याच्यामध्ये ना तुम्हाला एक ना नृत्यांबाबतचा एक प्रश्न होता 24 नंबरचा बाळांनो. 24 नंबरचा एक प्रश्न होता नृत्यांबाबतचा. बिहू हे नृत्य कुठलं असणार आहे तर ते आसामचं असणार आहे. यामध्ये आता ओरिसाचं जे ओरिसी या ठिकाणी नृत्य असेल, महाराष्ट्राची आपली लावणी असेल आणि या ठिकाणी मध्य प्रदेशची मटकी असेल. एवढं आपण एक लक्षात ठेवायचं. तुम्हाला याच्यावरती टेलिग्रामला एक मी तुम्हाला फोटो टाकल, तो फोटो पाहून घ्या. सगळ्या राज्यांचे त्या ठिकाणी असणारे नृत्य प्रकार जे ते नृत्य प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आलेले. ओके. दिल्लीतील पहिलं महिला पोलीस पथक कुठं असणार आहे बाळांनो, कोलकाता. त्याच्यामध्ये काय एवढा वेळ घालू नका. एक भिंत बांधण्यास 6 गौंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यापैकी 2 गौंडी निघून गेले तर बाकीचे गौंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ओके. या ठिकाणी पहा काय दिले त्यांनी आपल्याला. एक भिंत बांधण्यात किती आहे, 6 गौंड्यांना काम होतं. किती गौंड्यांना काम होतंय, 6 गौंड्यांना किती दिवसात होतं, हे 6 गौंडी आहेत 14 दिवसात काम करतात. राईट. पण ते म्हणतात काही कारणामुळे त्यापैकी किती गौंडी गेले, 2 गौंडी निघून गेले. म्हणजे राहिलेले गौंडी किती असतील, 4 शिल्लक राहिले. ओके. पहा बरं आता. बेक बे बे 2 4, बेक बे बेत्रिक 6, बेक बे बे 7 14, 7 गुणाकारात 3 7 त्रिक 21. 21 म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक येतो 2 बाळा. ओके. त्यानंतर त्याच्यात पुढलं उदाहरण पहा या ठिकाणी. 27 नंबरचं उदाहरण तुम्हाला दिसतंय बाळांनो. तर 27 नंबरच्या उदाहरणामध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी ओके 27 नंबरच्या उदाहरणामध्ये पहा दिलेले त्यांनी वर्गमुळामध्ये सोपं उदाहरण होतं एकदम. 27 नंबरचं उदाहरण होतं वर्गमुळामध्ये बाळांनो 36 गुणाकारामध्ये 4 छदस्थानामध्ये 4 बरोबर असणारा दिला होता x. तर ते म्हणतात x ची व्हॅल्यू किती. तर ते म्हणतात बाळांनो x ची व्हॅल्यू किती. या ठिकाणी पाहिलं आपण तर 4 ला 4 निघून जातात. आता या ठिकाणी वर्गमुळात कोण राहिले, 36 राहिले. 36 बरोबर x. वर्गमुळात 36 कोणाचं वर्गमुळ असणार आहे तर बाळांनो हे 6 आले. म्हणून ऑप्शन क्रमांक याचे येते बाळांनो 6 म्हटल्यानंतर 4. त्याच्यात पुढलं उदाहरण दिलंय सेम कंडिशनचं. पहा आता त्या ठिकाणी लसावी आणि मसावी दिलं होतं का दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे तर त्या संख्यांचा लसावी किती. गुणाकार दिलाय 6300. छदस्थानामध्ये तुम्हाला घ्यायचे 15 भागून टाका या ठिकाणी सरळ सरळ. 15 एक 15, 15 चौक 60. ओके. त्या ठिकाणी 15 चौक 60 म्हणल्यानंतर इथे राहिले 3, 15 2 30 म्हणून उत्तर आलं बाळांनो 420. 420 म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक किती आला, 2. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे जाताना हे बाकीचे सोपे असतात त्यामुळे काय त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. याच्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा बाळांनो तर या ठिकाणी पहा एक व्हिनेगार कशाला म्हटलं जातं तर याच्यामध्ये पहा काय काय एक याचं उत्तर येते बाळांनो ऍसिटिक ऍसिड येते. ओके. हे ऍसिटिक ऍसिड मध्ये व्हिनेगार असतं म्हणजे फळांमध्ये असणारा जो रस असतो ना बाळांनो, फळांमध्ये असणारा जो रस तर तो याच्यामध्ये असतो. ओके. याच्या माध्यमातून येतो. सायट्रिक म्हटलं तर सायट्रिक आम्ल लिंबू आवळा यांच्यामध्ये दिसतं. तुम्हाला विचारतात असे प्रश्न. त्यानंतर लॅक्टिक आम्ल कुठं असतं तर दुधामध्ये असतं. लॅक्टिक आम्ल कुठं दुधात. आणि बोरिक म्हणजे हे बुरशीनाशक वगैरे जे आहेत ना कीटकनाशक यांच्यामध्ये ते वापरलं जातं आणि सौम्य स्वरूपाचं असतं. एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा बाळांनो 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी एकदा नीट लक्ष द्या. 33 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पहा या ठिकाणी जो 33 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष द्या बाळांनो. त्याच्यात म्हणतात एका समूहात एक मनुष्य त्याच्या पत्नीसह त्याच्या 3 मुली त्यांच्या पतीसह सहभागी झाले. प्रत्येक मुलीच्या 2 मुलांचा त्या समूहात सहभाग असेल तर समूहातील एकूण व्यक्तींची संख्या किती. अशा स्वरूपाचा बाळांनो आपल्याला प्रश्न आहे. एक समूहात एक मनुष्य आहे त्याची पत्नी आहे. हा एक मनुष्य असेल. ओके. हा एक मनुष्य आहे आणि त्याची काय असणार बाळांनो या ठिकाणी पत्नी असणार आहे. एक मनुष्य आणि एक त्याची काय असणार बाळांनो या ठिकाणी पत्नी. ओके. पहा एक मिनिट. तो मनुष्य आहे. ओके. त्याची पत्नी आहे. ओके. ठीक आहे. आता हे दोघं झाले. त्याच्यानंतर त्या महिलेला किती पत्नीसह त्याच्या 3 मुली आहेत. आता यांना 3 मुली आहेत. 1
2 आणि 3. आता प्रत्येकीचे पती 2 2 पती पत्नी म्हणल्यानंतर त्या ओके. त्याच्यानंतर त्या पत्नीसह प्रत्येक मुलीच्या 2 मुलांचा त्यात सहभाग आहे. प्रत्येक त्या मुलीला परत 2 मुलं आहेत. प्रत्येकीला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. ओके. प्रत्येकीला असणाऱ्या मुलांची संख्या 2 आहे. तर माझा टोटल त्या कुटुंबात असणारी संख्या किती पहा बरं. या ठिकाणी करा बेरीज या सगळ्यांची बेरीज करून टाकू. बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंच 10 बेसक 12 13 आणि 14 म्हणजे असणारी टोटल संख्या किती बाळांनो? 14. एकदम नॉर्मल होतं. सहज तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामध्ये काही विशेष दम नव्हता. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला हस्तांदोलनाचे उदाहरण असेल. त्याच्यात काय विशेष दम नसतो. हस्तांदोलनामध्ये पहा. एका खेळाच्या 6 टीम्स आहेत. एका खेळाच्या 6 टीम्स आहेत. प्रत्येकाची दुसऱ्या बरोबर तरी मॅच होणार. तर अशा किमान किती मॅचेस होतील? किती दिले? 6 टीम दिल्या. मग 6 असेल तर 6 गुणाकारात त्याच्या पुढला अंक छेदस्थानात 2 असतात. बेक बे बेत्रिक 6 5 त्रिक 15 असणार. म्हणून त्याचं उत्तर किती आलं बाळांनो? 15 नॉर्मल आहे. त्याच्यानंतर पुढे दिलं होतं 4 6 त्यानंतर 14 14 नंतर 26. या ठिकाणी पहा बाळांनो काय दिले होतं की एक क्लिअर जी मालिका आहे ती क्लिअर समजून घ्यायची होती. त्या ठिकाणी देण्यात आले होते 4 4 नंतर 6 6 नंतर 14 14 नंतर 26 आहे. 26 नंतर बाळांनो 54 आहे. ओके. लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. ओके ओके. तर या ठिकाणी पहा. या ठिकाणी जो 4 आहे ना या 4 ची दुप्पट केलेली आहे. 4 1 4 4 2 8 आणि त्याच्यातून 2 वजा केले म्हणजे आले 6. ओके. पुढे जाताना काय झाली? 6 ची दुप्पट केली. 6 2 12 आणि याच्यात 2 मिळाले 14 आले. 14 पुढे जाताना काय केलं? 14 1 14 14 2 28 आणि 28 मधून 2 वजा केले म्हणजे आले किती बाळांनो? 26. आता पुढे जाताना काय येणार आहे? 26 गुणाकारात 2 26 1 26 26 2 52 आणि त्या ठिकाणी 2 मिळवले. पहा इथं वजा परत अधिक 26 2 52 आणि 2 झाले बाळांनो 54. आता 54 ची दुप्पट आणि काय होणार? वजा 2 होणार आहे. 54 2 108 आणि 108 मधून 2 गेले तर उत्तर यायला होतं 106. अशा प्रकारे याचं उत्तर होतं बाळांनो 106. एकदा अधिक एकदा वजा. ओके ओके. एकदा अधिक आहे बाळांनो आणि एकदा काय वजा आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा बाळांनो पुढे जाताना हा आता हे बंदरांच्या संदर्भात 1-2 उदाहरणं लक्षात ठेवा बाळांनो. हे जे बंदर असतात ना बंदरांबाबत तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी. बंदरांबाबत जर तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं किती बंदरे आहेत वगैरे पहा. भारतात सर्वात खोल बंदर कोणते? तर भारतातले ओके या मी परत 3 छान आहे बाबा. भारतातलं सर्वात खोल बंदर असेल विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मधलं. ओके. त्याच्यानंतर मुंबई हे भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे. सर्वात मोठं कोणतं बाळांनो? नैसर्गिक बंदर आहे. भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर म्हटल्यानंतर बाळांनो मुंबई येईल. आणि कोचीला काय म्हणतात? तर अरबी समुद्राची राणी. अरबी समुद्राची राणी. पहा एवढे तिन्ही पण. आणि आताच्या स्थितीला भारतात सर्वात एकूण किती बंदर आहेत? किती बंदर असणार भारतामध्ये सध्या? ओके. आता सध्या एक वाढल्यामुळे लक्षात ठेवायचं भारतात असणाऱ्या एकूण बंदरांची संख्या किती बाळांनो? 14. आता 14 व बंदर वाढलाय आणि ते आपल्या महाराष्ट्रातच वाढलंय म्हणजे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला या भारतातील सर्वात खोल बंदर म्हणजे विशाखापट्टणम कुठं आलं? आंध्र प्रदेशमध्ये. भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर म्हटलं मुंबई. कोची बाबत म्हटलं जातं कोची कोचीन दोन्ही पण केरळमध्ये आहे. त्याला अरबी समुद्राची राणी म्हणतात. आणि सध्या भारतात असणारी एकूण बंदरांची संख्या तर ती किती असणार बाळांनो? तर त्या ठिकाणी 14 असणार. पुढे जा. आता पुढला 41वा प्रश्नामध्ये म्हणतात ओपेक ही जी संघटना आहे ती ओपेक म्हणजे जे खनिज उत्पादक आहे ना तर निर्यात करणाऱ्या आणि खनिजाची आयात निर्यात करणारे देश आहेत. उत्पादक संघटना आहे ओपेकची. तर याचं जर आत्ताचं जर तुम्ही पाहायला गेलं या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? तर सध्या हे व्हिएन्नाला आहे. ओपेकची जी स्थापना होती ती स्थापना झाली होती 1960 ला बाळांनो. ओपेक संघटनेची स्थापना तेल उत्पादक जेवढे काय पेट्रोलियम उत्पादक देश असेल त्या देशांचं ते मुख्य संघटना असेल. तिला अमेरिकेनं प्रचंड विरोध केला असेल तरी परंतु ती संघटना उभी राहिली असेल. आणि त्याचं जे आताच्या स्थितीला जर पाहिलं तर तिचं मुख्यालय कुठं आहे? व्हिएन्नाला. पण व्हिएन्नाला ते मुख्यालय त्यांचं 1965 ला आलं. त्याच्या अगोदर ते जिनिव्हा या ठिकाणी होतं स्वित्झर्लंड या ठिकाणी. परंतु सध्या 1965 पासून व्हिएन्ना या ठिकाणी असणारे. त्याच्यानंतर तुम्हाला मनिला एक ठिकाण दिसतंय याच्यातलं. मनिला या ठिकाणी त्या ठिकाणी फिलिपाईनची राजधानी आहे. मनिला हे फिलिपाईनची राजधानी आहे. आणि आशियाई विकास बँकेचं ते काय बाळांनो मुख्यालय. आशियाई विकास बँकेचं मुख्यालय
त्या ठिकाणी मनिला या ठिकाणी असणार. त्याच्याच खालचा प्रश्न पहा 42वा पण एक छान प्रश्न आहे. भारतातील नद्या जोड योजनेला काय म्हणतात? तर भारतातील नद्या जोड योजनेला अमृत क्रांती म्हणतात. काय म्हणतात? अमृत क्रांती. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं नील क्रांती कशाच्या संदर्भात आहे आणि पीत क्रांती कशाच्या संदर्भात आहे? नील क्रांती मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात आहे. मत्स्य जे उत्पादन आहे ना त्या मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात कोणती नील क्रांती आणि पीत क्रांती तेलबियांच्या, हे दोन लक्षात ठेवायचं. तेलबियांच्या संदर्भात कोणती क्रांती आहे? पीत क्रांती ही तेलबियांच्या संदर्भात आहे. नील क्रांती मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात आहे. ओके. त्याच्या खालचा जर प्रश्न पाहिला तुम्ही या ठिकाणी पहा रिझनिंगचा प्रश्न होता. या ठिकाणी पण बाळांनो या ठिकाणी म्हणणं काय होतं पहा तुम्ही लिहिलं असेल तर पहा या ठिकाणी बाळांनो. या ठिकाणी सहज सरळ तुम्ही पाहिलं तर पहा 11 13 ज्या मूळ संख्येनंतर मूळ संख्यांबाबत आहे. 11 नंतर 13 आहे, 13 नंतर काय 17 आहे, त्यानंतर 23 आहे, 23 नंतर 29 आणि 29 नंतर काय 31 आहे. आता इकडनं उलट आहे. 37 नंतर 41 आणि 41 नंतर 43 आहे. त्यानंतर 47 नंतर 53 आणि 53 नंतर काय 59 आहे. मूळ संख्यांबाबत आहे बाळांनो, एकदम लक्षात ठेवण्याची गोष्ट होती. ओके. पुढे जा. या आकृतीत विचारलेल्या त्रिकोणांची संख्या होती तर त्याचे 18 असतील. पुढे एकदम सोपा आहे. पुढे पहा 46 नंबरचा प्रश्न. जे महत्वाचे वाटतात बाकीचे तुम्हाला सोपे आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नसेल. आता या ठिकाणी तुम्ही जर 46 नंबरचा प्रश्न पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? 22 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. काय? 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातोय बाळांनो, एवढं लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी तुम्ही गेला तर पहा कामगार दिन तुम्हाला माहिती आहे कधी आहे? 1 मेला कामगार दिन साजरा केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन जे आहे तो 6 एप्रिलला साजरा केला जातो. त्याला कारण आहे 6 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकचं पदक मिळालं होतं 1896 ला त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं ज्या दिवशी पदक मिळालंय तो दिवस ग्राह्य धरला जातो. आणि जागतिक लोकसंख्या दिन कधी बाळांनो? 11 जुलै. हे सगळे चारही लक्षात ठेवा. कामगार दिन आहे 1 मेला, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आहे 6 एप्रिलला, जागतिक लोकसंख्या दिन आहे 11 जुलैला आणि जागतिक जल दिन आहे बाळांनो कधी? 22 मार्चला. ओके ओके चला ठीक आहे. आता राजाराम मोहन राय बद्दल इथं पण 2 प्रश्न तुम्हाला मिळतील. राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना कधी केली? 1815 ला केली असेल. कधी केली असेल? 1815 ला आत्मीय सभेची स्थापना करण्यात आली असेल. आणि 1828 ला चुकलं बाळांनो प्रवीण 1828 ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कोणत्या? ब्राह्मो. हे पाहिजे मिस्टेक केली तुम्ही. राजाराम मोहन रॉय यांनी 1815 ला कोणत्या सभेची? आत्मीय सभेची स्थापना केली होती आणि 1828 ला त्यांनी ब्राह्मो सभेची स्थापना केली होती. एवढं 2 लक्षात ठेवायचं. पुढे जाताना तुम्हाला पाहिजे ठग्यांचा बंदोबस्त कोणी केला असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ कधी लॉर्ड बेंटिंग यांनी केला असेल ठग्यांचा बंदोबस्त. यांना भारताचा पहिला गव्हर्नर जनरल असं म्हटलं जातं. पहिला गव्हर्नर जनरल. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण असेल तर लॉर्ड बेंटिंग असेल. आणि लॉर्ड बेंटिंगनंच काय बाळांनो? ठग्यांचा बिमोड केला होता. एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा. ओके. नेक्स्ट पहा भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. त्याला विल्सन डॅम म्हणतात. त्यात काय विशेष दम नाही. आधी चालू घडामोडीमधले 1-2. ओके. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ठीक आहे तुम्हाला गरजेचं असेल. अजून कसं आहे पेपर सोल्युशन मी द्यायला सुरुवात केल्यानंतर फर्स्ट टाइम करत आहे त्यामुळे टेन्शन ना घेऊ. अजून त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होत जाईल. म्हणजे कसं असतंय तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का अजून तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असणारं जे इम्प्रुव्हमेंट आहे ते अजून वाढत जाईल आणि टेन्शन घ्यायचं काही काम नाही. म्हणजे अजून इम्प्रुव्हमेंट होत जाईल. जोपर्यंत तुम्ही पेपरला जाता तोपर्यंत बरंचसं काय आपल्यामध्ये बदल होत जातील. तुमच्याही फायद्याचे राहतील ते. पहा इथं कोणत्या 2 पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली? तर बाळांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येणार आहे या ठिकाणी ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी. ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या 2 पदांचे एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची? तर अनुरा दिसानाके यांची सध्या निवड करण्यात आलेली असेल. ओके. पुढे जाताना एक प्रश्न पहा बाळांनो. एका छावणीत आज बऱ्याच मुलांनी या उदाहरणामध्ये मिस्टेक केल्या. या उदाहरणात पहा एका छावणीत आणि मुलांची गडबडीनं पहा या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी चुकलं. पहा तुम्ही पण पहा एका छावणीत सोडून पहा बरं बाळांनो. एका छावणीत 1200 सैनिकांना 20 दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता.
8 दिवसानंतर किती सैनिकांनी ती छावणी सोडावी म्हणजे उरलेला अन्नसाठा 30 दिवस पुरेल? सोडा बरं, पाणी पाहतो पहा बरं, तेवढं एक उदाहरण सोडा बरं तुमच्याकडून. कमून नाही बरेच जण या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे. ओके ओके, नाही आज हे उत्तर म्हणजे माझ्याकडून देताना मुलांच्या म्हणण्यानुसार मी सोडवलं नाही तिथं, आणि तिथं पण मला उत्तर देताना हे चुकलं माझ्याकडून. तर या ठिकाणी पहा बाळांनो, एका छावणीत 1200 सैनिकांना 20 दिवस पुरेल. पहा लक्ष द्या इकडं, एका छावणीत 1200 सैनिकांना 20 दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता. 8 दिवसानंतर किती सैनिकांनी ती छावणी सोडावी म्हणजे उरलेला अन्न साठा काय? 30 दिवस पुरेल. मग आता सरळ सरळ हे होते 1200 सैनिक. ओके, पहिलं 20 दिवस पुरणार होते पण 8 दिवस संपले म्हणजे राहिले किती दिवस? 12 दिवस. सॉरी मला असं वाटलं स्पीड फास्ट. चल ठीक आहे, हळूच घेतो. किती? एका छावणीत 1200 सैनिक आहे. किती सैनिक आहे बाळांनो? 1200. ओके ओके, एका छावणीत 1200 सैनिक आहे, त्यांना 20 दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता. परंतु काय झालं? 8 दिवसानंतर किती सैनिक त्या छावणीत सोडावे म्हणजे 8 दिवसानंतर किती सैनिकांनी ती छावणी सोडावी? 8 दिवस म्हणतात, 20 मधून 8 गेले म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कळतं किती राहिले? 12. ओके, नंतर काय म्हणताय? ती उरलेला अन्न साठा हा 30 दिवस पुरेल. किती दिवस पुरेल? 30 दिवस. म्हणून छदस्थानात कोण आले बाळांनो? 30 आले. ओके, सरळ सरळ उदाहरण सोडून टाका बाळांनो, काय अडचण नाही. शून्य गेला, 3 एक 3, 3 चौक 12. मग राहिलं काय बाळांनो? 12 1 12 चौक 48. 480 काय आलं बाळांनो? 480 दिवस पुरेल. पण कोणाला? तर त्या ठिकाणी असलेल्या बाकीच्या ना 30 दिवस अन्न साठा पुरेल. किती दिवस? 30 दिवस अन्न साठा कोणाला पुरण? 480 जणांना. मग किती जणांना जावं लागणार याच्यातून? तसवा हा जो 480 साठा आहे ना, तो 30 दिवस पुरल कोणाला? तर जे 30 दिवस पुरल 480 लोकांना. परंतु हे काय म्हणतात? अन्न साठा 30 दिवस पुरेल, मग किती जणांनी जायला पाहिजे 1200 मधलं? असा प्रश्न होता. मुलांनी 480 उत्तरलेले, हे सगळे चुकले. या वर्षी सोलापूर शहरला हा प्रश्न होता. तर त्याचा री आन्सर मध्ये मी उत्तर बदलून देतोय. सकाळी माझ्याकडून मी पहिल्यांदा 720 दिलं होतं मुलांचा म्हणण्यानुसार, मी परत 480 केलं. परत सोडवल्यानंतर समजलं का हे प्रश्न विचारला वेगळा. 30 दिवस कोणाला पुरलं असतं? या 1200 सैनिकांपैकी 480 ला. मग किती सैनिकांना निघून जावं लागेल? तर सरळ सरळ आहे, हे 1200 जे सैनिक आहे त्याच्यातून किती जाणार आहे? 480 सैनिकांना जावं लागणार. हो, 480 सैनिकांनाच पुरण. हा किती दिवस? 480. 1200 सैनिक आहे, त्यातल्या 480 सैनिकांना पुरल. म्हणजे या ठिकाणी बाळांनो राहिले 11, इथं झाले बाळांनो 10, इथं राहिला 0, 10 मधून 8 गेले 2, 11 मधून 4 गेले 7. म्हणून काय बाळांनो, या 1200 पैकी किती सैनिकांना जावं लागलं असतं? 720. सकाळी ज्यांचं हे बरोबर असेल तर री आन्सर की मध्ये ते आता चुकलेलं आहे बाळांनो. तर तुमचं याचं फायनली आन्सर असेल 720. सोलापूर शहरला या वर्षी विचारलेला प्रश्न होता. 1200 सैनिक आहे, 20 दिवस अन्न साठा पुरणार होता. परंतु काय झालं? 8 दिवसानंतर नवीन काय म्हणलं गेले का 30 दिवसच अन्न साठा पुरल असं सांगा. तर 30 दिवस या 1200 पैकी किती जणांना पुरला असा? 480 लोकांना पुरला असता. मग याच्यातून किती जणांना वापस जावं लागलं असतं? तर वापस जावं लागलं 720. कोणाला काय डाऊट याच्यावरती? आता क्लिअर आहे. आता याचं उत्तर काय? 720. नसेल कोणाला काय अडचण? कोणाला अडचण बाळांनो? येस ऑर नो? ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू. आता पुढलं उदाहरण मग दे. ओके ओके, चला ठीक आहे. कारण बरेच मुलं म्हणतात फास्ट होऊ राहिले, तर हळूहळू घेतो. आता याच्यामध्ये ना 55 नंबरचं उदाहरण आहे बाळांनो. त्याच्यात काय म्हणतात? 8 वर्षापूर्वी माधव आणि मिलिंद. कोण कोण म्हणताय? 8 वर्षापूर्वी हा झाला माधव आणि दुसरा आहे मिलिंद. माधव आणि मिलिंद बाबत काय म्हणतात? नीट लक्ष द्या बाळांनो. 8 वर्षापूर्वी माधव आणि मिलिंद जो आहे, तर यांचं गुणोत्तर देण्यात आले 2:5. 2:5 माधव आणि मिलिंदचं आहे. परंतु ते काय म्हणतात? मिलिंदचे आजचं वय, हा जो मिलिंद आहे ना, या मिलिंदचं आजचं वय 48 आहे. 5 वर्षापूर्वी, सॉरी किती वर्षापूर्वी म्हणताय? 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी माधव आणि मिलिंद यांचं जे गुणोत्तर असेल ते 2:5 आहे बाळांनो. तर त्यात काय म्हणतात? 8 वर्ष म्हणजे आजचं जे काय मिलिंदचं वय आहे ते 48 आहे.
मग तुम्ही जर पाहिलं तर 8 वर्षापूर्वी मिलिंदचं वय किती होतं? 40 होतं. किती होतं? 40. मिलिंदचं वय 40 होतं. मग तुम्हाला 40 येण्यासाठी या 5 ला कोणी गुणलं? 8 एक 8 8 45. मग इकडले गुणोत्तरला कोणी गुणायचं? 8 ना 8 एक 8 8 दुने 16. म्हणजे काय झालं? आजचं जे गुणोत्तर असणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ कळतंय, आजचं वय माधवचं असणार 16 आणि मिलिंदचं आजचं वय असणार 40. आता ते म्हणतात किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. किती वर्षानंतर? सॉरी 8 वर्षापूर्वी. 8 वर्षानंतर, नाही चुकलं या ठिकाणी पहा. तर 8 दुने 16 हे कधीच आहे? कारण हे गुणोत्तर 8 वर्षापूर्वी. तर 8 वर्षापूर्वी याचं वय झालं 16 आणि मिलिंदचं वय झालं 40. आता तुम्हाला म्हणतात 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर म्हणजे 8 वर्षापूर्वी 8 वर्षानंतर म्हणजे किती? 8 आणि 8 किती वाढतील? 16. याचे 16 वाढले आणि याचे पण काय वाढले? 16 वाढले. कारण काय? 8 वर्षापूर्वी 16 होतं, 8 वर्षापूर्वी 40 होतं. मग आजचं 8 आणि परत 8 म्हणजे इथे 16 ऍड, इथे 16 ऍड. 16 आणि 16 किती झाले असे बाळांनो? माधवचं वय आजचं झालं असतं 32 आणि मिलिंदचं आजचं वय झालं असतं 40 50 56. किती झालं असं? 56. ही वय झाली असते. आपल्याला त्यांनी गुणोत्तर सांगितलं. गुणोत्तर सांगितलं आपल्याला काय करावं लागणार बाळांनो? या ठिकाणी जर पाहिलं तर 8 एक 8 8 चौक 32 8 7 56 म्हणून उत्तर येतंय 4 7. किती येतंय? 4 7. ऑप्शन क्रमांक बाळांनो 4. 4 7. समजलं का हे उदाहरण? सर्वांना समजलं का हे उदाहरण? चला बाळांनो पहा समजलं का नाही? ओके ओके. अगोदर थोडंसं फास्ट होत होतं, आता हळूच घेऊ आपण, काय टेन्शन नाही बाळांनो. आता पुढलं त्याच्याच पुढलं उदाहरण आहे बाळांनो. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. एकदा परत सांगायला बाळांनो. ठीक आहे सांगतो परत वाटलं असं. ज्यांना नाही समजलं, हा माधव आणि मिलिंद आहे. माधव एकदा सांगतो चला. माधव आणि मिलिंद जो आहे तर त्यांचा 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 2:5 आहे. राईट. ते म्हणतात मिलिंद जो आहे ना, या मिलिंदचं आजचं वय दिले ना, या मिलिंदचं आजचं वय 40 आहे. सॉरी 48 आहे. आजचं वय किती आहे? ओके. या मिलिंदचं जे आजचं वय ना ते 48 आहे. सॉरी कधीच म्हणताय? मिलिंदच्या आजचे वय. हा जो मिलिंद असणार या मिलिंदचं आजचं वय किती आहे? आजचं वय त्याचं 48 आहे. तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे? या 8 वर्षापूर्वी त्या मिलिंदचं वय असणार आहे बाळांनो 40. किती असणार आहे? 40. ओके काय प्रॉब्लेम नाही. मग 40 येण्यासाठी 5 ला कोणी गुणलंय? 8 न. तर इकडे सुद्धा कोणी गुणायचंय? 8 न. 8 एक 8 8 दुने 16. हे कधीचं वय झालं? 8 वर्षापूर्वी याचं वय होतं 16 आणि 8 वर्षापूर्वी मिलिंदचं वय होतं 40. आता ते म्हणतात 8 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर सांगा. 8 वर्षापूर्वीचं वय होतं, मग यांचं आजचं वय काय आले असे? 8 आणि परत 8 8 आणि 8 किती झाले असे? मग याच्यामध्ये ऍड 16 आणि बाळाने याच्यामध्ये 16. का 16 ऍड करावं लागले? 8 वर्षापूर्वी 16 होता, आज किती झाले? 24. आज किती झाले? तर बाळांनो 48 आणि 8 वर्षानंतर परत 8 मिळवले म्हणजे डायरेक्ट आपण काय मिळवले? 16 16 मिळवून टाकले. मग या ठिकाणी पहा 16 आणि 16 किती झाले बाळांनो? 32. त्याच्यानंतर 40 आणि 56 झाले. आता यांना भाग जाईल 8 न. 8 एक 8 8 चौक 32 8 एक 8 8 7 56 म्हणून उत्तर येतंय 4 7. काय येते उत्तर? 4 7. ओके सोपं, काय टेन्शन नव्हतं. त्याच्यानंतर पहा क्रमागत दोन संख्यांचा समसंख्यांचा गुणाकार काय म्हणतात नीट पहा इथं उदाहरण. क्रमागत दोन समसंख्यांचा गुणाकार हा 7224 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता? तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग विचारता. पहा बाळांनो आता लहान संख्येचा आपल्याला वर्ग विचारला जातोय. तर या ठिकाणी आपण सरळ सरळ पहा दोन समसंख्यांचा गुणाकार 7224 आहे. ओके याला वर्गमुळात टाका, त्याच्यामध्ये 1 ऍड करा. 7224 चं वर्गमूळ काढून टाका बाळांनो. तर येते बाळांनो 7225 आणि 7225 म्हणजे कोणत्या संख्येचा? 5 असेल तर 25 असेल तर 5. 72 म्हणले 7 7 49 8 8 64 85 म्हणजे ती मधली संख्या काय झाली? विषम संख्या झाली बाळांनो या ठिकाणी 85 आणि इकडली संख्या छोटी झाली 84 आणि मोठी झाली बाळांनो 86. आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग सांगितला. मोठ्या संख्येचा वर्ग काढायचा, चला काढून टाकू आपण. 84 चा या ठिकाणी आपल्याला वर्ग काढायचा, 84 चा स्क्वेअर करायचा बाळांनो. तर या ठिकाणी पहा 8 चा वर्ग 64, 8 आणि 4 8 चौक 32 32 ची दुप्पट 32 दुने पण बाळांनो किती? 64 आणि 4 चा वर्ग 16. चला यांच्या बेरजा करा. इथं आला चालेल 64 मध्ये 1 मिळवले 65, आजचे गेले 6. 64 मध्ये 6 मिळवले म्हणजे काय झाले बाळांनो? 70 56. लहान संख्येचा वर्ग किती आला बाळांनो? 70 56
70 56 म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क. ओके, समजलं असं सर्वांना. ज्यांना माहित नसेल त्यांनी व्यवस्थित फळ्या पाहून घ्या बाळांनो. ठीक आहे, कमी कालावधीत जास्त शिकवायचं. समीकरणाची गरजच नाही बाबड्या. कशाला समीकरण गरज, एवढं सोपं आहे, काय गरज आहे समीकरण. समीकरणाची गरजच नाही बाळा. काय गरज आहे याला समीकरण. 7224 मध्ये 1 मिळावा 7225, त्याचं वर्गमूळ काढा, संपला विषय. किती आला 85. 85 मधली काय आली विषम संख्या, तिच्या अलीकडं सम आणि पुढं सम, अलीकडल्या लहान संख्येचा वर्ग विचारला, 84चा वर्ग काढा, संपला विषय. कशाला समीकरण मांडायची गरज, किती सोपं येते असं. नेक्स्ट पहा आता पुढे जर पाहिलं तुम्ही तर बाळांनो या ठिकाणी 1-2 गोष्टी पहा तुमच्यासाठी काय दिसतं या ठिकाणी. काय कर पहा आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर किती नंबरचा आहे 57 नंबरचा, राईट ना. ओके, आता याच्यामध्ये पहा बाळांनो इथं म्हणजे गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झालं, तर 1961 ला त्याला ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन विजय. काय नाव होतं, ऑपरेशन विजय राबवण्यात आलं होतं बाळांनो. ऑपरेशन विजय 1961 ला 19 डिसेंबर, तारीख पण लक्षात ठेवायची, 19 डिसेंबर 1961 मध्ये. म्हणजे भारतातून सगळेच्या सगळे जेवढे काही युरोपियन कंपन्या भारतात आल्या त्या सगळ्याच्या सगळ्या युरोपियन कंपन्या भारतातून कधी गेल्या असेल तर 19 डिसेंबर 1961 ला. म्हणजे भारतात एकही युरोपियन कंपनी राहिली नाही. सगळ्यात शेवटी भारतातून युरोपियन कोण गेले असेल, पोर्तुगीज. सगळ्यात पहिल्यांदा भारतात आलेले युरोपियन सुद्धा पोर्तुगीज होते. भारतात पोर्तुगीज आले होते 1498 ला. वास्को द गामाच्या रूपानं 1498 ला भारतात आले आणि 1502 ला त्यांनी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली असेल. ओके, हा पुढला इतिहास आहे, त्याच्यावर मी आता काही जास्त बोलत नाही. त्याच्यानंतर पहा पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण, अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न होता. आज एका मुलानं तिथं बरंच सांगितलं की नाही सर त्याचं उत्तर असं पाहिजे तसं पाहिजे, परंतु तुम्ही सांगितलेले उत्तर महत्वाचे नसतात. तर बाळांनो त्या ठिकाणी माझं म्हणणं काय असतं का आपल्यामुळं बाकीच्यांचे चुकलं नाही पाहिजे आणि भविष्यात आपलाही मार्क नाही गेला पाहिजे. म्हणून पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर न्यायमूर्ती एस फाजल अली 1953. कधी बाळांनो 1953 ला या ठिकाणी न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आला होता, पहिला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि पहिलं भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण होणार राज्य होतं आंध्र प्रदेश. आणि ते कधी निर्माण झालं होतं 1953 का 54? एस केदार ने बबड्या बरोबर याचं उत्तर. न्यायमूर्ती एस फाजल अली याचं उत्तर ऍक्युरेट आहे. हा बबड्या मग ते एकदा पाहून घे, 100% याचं उत्तर. तुम्ही लय विनाकारण डोक्याला ताण घेतात. याचं ऍक्युरेट उत्तर आहे बाळांनो, न्यायमूर्ती एस फाजल अली याचं उत्तर ऍक्युरेट आहे. तुम्ही अजिबात इगो बिगो ठेवायचा नाही बाळांनो. याचं उत्तर काय असणार आहे, ओके 1953 ला. लक्षात ठेवा, विनाकारण तुम्ही मी म्हणतोय म्हणजे मला खूप येते अशातला काय भाग नाही बाळांनो, माझं एक लक्षात ठेवा. आणि तुमचं पण नाही, अजिबात नाही. पुस्तकांपेक्षा आपण हुशार नाही, ते तुम्ही असू किंवा मी असू. पुस्तकाचं उत्तर आता तुम्ही मागल्या वेळेस जर पाहिलं असलं तर काही मुलं राहिलेले घेण्या देण्याचे तेच का काही पुस्तकांनी चुकीचं उत्तर दिले, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरचे 3-3, 4-4 प्रश्न चुकले. मुलं यादीत असताना मागे गेले. आपण इगो ठेवा, माझंही चुकू शकतं का, मी एवढा शहाणा नाही किंवा ढगातून नाही आलेलो. स्वाभाविक कधी कधी बोलताना चुकतं किंवा वाचताना चुकलेलं असेल तर त्यामुळे आपण बोलू शकतो. पण आपण कोणतं पुस्तक प्रमाण मानतो त्या पुस्तकाला डिपेंड असतं. याच्यावर तुम्ही जर डिटेल पाहिलं तर पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण असतील तर न्यायमूर्ती एस फाजल अली. मी सकाळीच चेक केलं, आताच एकानं सांगितलं की सर मीच होतो, तो ऋषिकेश होता आय थिंक साबळे. तर ऋषिकेशने त्या ठिकाणी त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्यामुळे मी सांगितलं काय टेन्शन नाही. पण मी म्हणतोय म्हणून बरोबर नाही, तुम्ही म्हणताय म्हणून बरोबर नाही, तर पुस्तक काय म्हणताय ते बरोबर आहे. कारण आपल्याला जे महत्वाचं आहे ते समजा याच्यातही काहींना जर डिटेल्स दिसल्या का नाही सर याचं चुकीचं दिसतंय तुम्ही सांगितलेलं आहे, तर तुम्ही मला तसा मोबाईलवरती माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तसं ज्या पुस्तकातून वाचलंय त्याचा फोटो पाठवा. म्हणजे पुढल्या वेळेस मला जर वाटलं नाही चुकीचं आहे तर मी ते पुन्हा एक्सप्लेन करेन. परंतु विनाकारण आपण म्हणतोय म्हणून चुकीचं उत्तर बाकीच्यांना देऊ नका प्लीज सगळ्यांनी. आणि इगो नाही, अभ्यासामध्ये इगो अजिबात काही कामाचा नाही. तुम्हाला पण नको आणि मला पण नको. म्हणजे मला लय येते म्हणून शानपणा नाही किंवा एखाद्याचं काहीतरी सारखं तेज आहे. ओके बाळांनो, चला ठीक आहे पुढे जातो आपण आता राज्यसभेत. चला जास्त काही त्याच्यावर मी डिस्कशन पुन्हा मुद्दे होतो बाळांनो, वेळ नको जायला तुमचा.
राज्यसभेत किती सदस्य तर तुम्हाला माहिती किती बाळांनो 12. त्यानंतर या ठिकाणी मुलं वाचताना थोडी गडबड करतात, सध्या विधानसभेचा खूप जोरात वारा चालू आहे म्हणून मुलांना त्या ठिकाणी थोड्या गडबडी झाल्या असतील. तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य संख्या बाळांनो 78 आहे आणि विधानसभेची किती आहे बाळांनो, या ठिकाणी विधानसभा जी असेल या विधानसभेची किती असेल 288 असेल. एवढं एक लक्षात ठेवायचं बाळांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी तुम्ही वेन आकृत्यांमध्ये गेला तर या आकृत्यांमध्ये काय सांगतात बाळांनो, खालील पैकी 3 शब्दांतील प्रश्नातील आकृती दर्शवलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करून हे जे काही 4 पर्याय दिले त्यांच्यावरती विचार करायचा होता. पहा बाळांनो, या ठिकाणी शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, भारत, महाराष्ट्र, मुंबई, भारत, अमेरिका, जपान, वही, पुस्तक, पेन. आता हा सगळ्यात बाहेरचा कोण आहे, याच्या आतमध्ये कोण आहेत, हे दोघं आहेत. सगळ्यात बाहेर झाला भारत, त्याच्या आत कोण आला बाळांनो, आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या आत काय आले बाळांनो, मुंबई. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. काय बाळांनो, ऑप्शन क्रमांक 2. ओके ठीक. आता या ठिकाणी एक उदाहरण होतं बाळांनो, अ ही स्त्री ब या स्त्रीचं म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर अ चा नवरा ब चा कोण लागतो. ओके, आता या ठिकाणी आपण एकदा सोडू हे उदाहरण. काही अडचण असेल तर विचारत जा बाळांनो. ओके, आता या ठिकाणी काय बाळांनो, अ ही स्त्री ब या स्त्रीला म्हणाली. आता ही अ ही स्त्री आहे आणि अ स्त्री ह्या ब स्त्रीला काय म्हणाली पहा. अ स्त्री ब या स्त्रीला म्हणाली का तू माझ्या सुनेची मुलगी आहे. तू कोण आहे बाळांनो, ही ब ला म्हणाली, हिला उद्देशून म्हणाली का तू माझ्या सुनेची मुलगी आहे. म्हणजे हिचा जो मुलगा असणार आहे या मुलाची पत्नी. ओके, आणि यांच्या दोघांचं जे अपत्य असेल ते म्हणजे कोण आहे, बी आहे. म्हणजे पहा, यांचं जे अपत्य असणार आहे ते ब झालं, ही झाली बी झाली. ओके, आता असंच म्हणणं होतं काय, अ ही स्त्री बी या स्त्रीला म्हणाली की तू माझ्या सुनेची ओके मुलगी आहेस. तर अ चा कोणाचा, या अ चा पती, नवरा म्हणले किंवा पती. ओके, अ चा पती ओके किंवा अ चा नवरा ब चा कोण लागतो. तर या ठिकाणी सरळ सरळ लागतो कोण बाबांनो, या ठिकाणी आजोबा. कोण लागतो, आजोबा. ओके, सगळ्यांना आलं असेल, नो प्रॉब्लेम. कोण लागतो, आजोबा. इट्स ओके, ठीक आहे, सोपं उदाहरण आहे, नो प्रॉब्लेम. बाई तर लिहिलेलं होतं ते आजोबा लागतो तो, आजोबा. आता या ठिकाणी पण पहा, तुम्हाला या ठिकाणी अक्षय आणि या ठिकाणी म्हणणं होतं त्यांचं काय बाळांनो, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. हे प्रश्न वाचताना नीट होत. अक्षय हा सुयशपेक्षा मोठा आहे, अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे. तर या तिघातला सर्वात लहान कोण, या तिघांतला सर्वात लहान कोण, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. या तिघांतला सर्वात लहान कोण असेल तर 3 जण आहे. पहिल्यांदा नाव लिहायचं बाळांनो अक्षय, पहिला लिहिला आपण अक्षय. त्याच्यानंतर पुढे आहे सुयश आणि तिसरा आहे बाळांनो प्रकाश. वाक्यात काय म्हणतात ते नीट लक्ष द्यायचं. वाक्यात काय काय म्हटलं गेलं ते पहा. अक्षय हा सुयश पेक्षा मोठा आहे. अक्षय जो आहे ना, हा अक्षय, समजा आपण वरती नाव घेऊ चला, ठीक आहे, तर आम्ही खाली नाव लिहिली, वरती लिहिलेला अक्षय. त्यानंतर सुयश म्हणजे लिहायला सोपं जाईल आपल्याला, आणि पुढे आला प्रकाश. अक्षय, सुयश आणि प्रकाश बाळांनो. ओके, अक्षय, सुयश आणि प्रकाश. ठीक आहे, तुम्हाला आलं असेल, वेलकम बाळांनो. ज्यांचं आलं अप्रतिम. अक्षय सुयश पेक्षा मोठा आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही अशी रेष मारली, हा अक्षय जो आहे हा अक्षय मोठा आहे कोणापेक्षा, सुयश पेक्षा. ओके, अक्षय हा सुयश पेक्षा मोठा आहे. पुढे म्हणतात अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे. अक्षयपेक्षा हा जो प्रकाश आहे ना, हा तो लहान आहे, आणि सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे. म्हणजे सुयश हा प्रकाशपेक्षा लहान आहे, सॉरी, सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे, प्रकाश हा अक्षयपेक्षा लहान आहे, आणि अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. तर सर्वात मोठा कोण आहे, अक्षय. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, सर्वात लहान कोण या तिघाचा, तर या तिघांचा लहान असणार आहे प्रकाश. ऑप्शन क्रमांक बाळांनो 3. ओके, एकदम सोपं होतं, काय त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काही एक काम नाही. ओके, चंद्रग्रहणाच्या वेळी मला सांगा बरं खाली तुम्ही, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांची स्थिती काय असते सांगा बरं. एक 68 नंबरचा प्रश्न आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची स्थिती काय असते. चंद्रग्रहण हे कायम कधी होते बाळांनो, पौर्णिमेला. मी विचारलेला प्रश्न काय, स्थिती काय असते.
मी प्रश्न जरा वेगळा विचारलाय, उत्तर तुम्ही वेगळी देऊ राहिले. मी म्हटलं चंद्र ग्रहणाच्या वेळी काय स्थिती असते, चंद्रग्रहणाच्या वेळी काय स्थिती असते असा माझा प्रश्न आहे. तर बाळांनो लक्ष ठेवायचं काय, पौर्णिमेला होतं. कधी होतं? पौर्णिमेला. पण स्थिती विचारली तर बाळांनो चंद्रग्रहणाच्या वेळी मध्ये इकडं असतो सूर्य, मध्ये असते पृथ्वी, मध्ये असते बाळांनो पृथ्वी, आणि इकडं काय असतो? चंद्र. ही झाली बाळांनो कशाची? चंद्रग्रहणाची स्थिती. इकडं असतो सूर्य, मध्ये असते पृथ्वी, आणि इकडं असतो चंद्र. ही बाळांनो स्थिती असते, लक्षात ठेवा. चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असतो. शाबास हितेश. सूर्य, पृथ्वी, चंद्र. ओके ओके. म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे, सगळ्यात सूर्य असेल, पृथ्वी असेल आणि चंद्र असेल. ओके. त्यानंतर पहा पुढं, हा एक महत्वाचा प्रश्न होता पुढे. ठीक आहे, ही स्थिती लिहायची बाळांनो. ओके. पुढे काय म्हणतात? दिन पुढं दिन ए इलाही नावाचा उदार धर्मग्रंथ कोणत्या सम्राटानं स्थापन केला? तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ग्रेट मुघल आहेत, ते सगळेच्या सगळे ग्रेट मुघल याच्यामध्ये आलेले, त्यांच्या दृष्टीनं ग्रेट मुघल आलेले याच्यामध्ये. ओके बाळांनो. तर त्याच्यामध्ये पहा बाळांनो, दिन ए इलाही या नावाचा जो धर्मग्रंथ होता तर त्याची स्थापना केली होती बाळांनो अकबरानं. कोणी केली होती? अकबर. अकबरानं याची स्थापना केली होती बाळांनो. पहा, अकबरानं या धर्माची स्थापना केली होती 1652 मध्ये. सॉरी 1552 नाही, 1652ला. कधी बाळांनो? तर 1652च्या दरम्यान त्यानं. पण याचे 1552 असत, कारण 1652ला नाही येणार अफजल. 1552ला तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे एक टाइम लाईन माहित पाहिजे. ग्रेट मुघल जे होते, सगळ्यात पहिला बाबर असेल, बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून असेल. हा बरोबर आहे, हुमायून. हुमायून नंतर बाळांनो कोण येईल? अकबर. अकबरानंतर त्यानंतर येतो बाळांनो जहांगीर, का ज्यानं कंपनीला दिलं जहांगीर. जहांगीरानंतर कोण येतोय? किती झाले? 1 2 3 4 5, अजून एक मधला राहिला. शहाजहान येईल, आणि शहाजहान नंतर जहांगीर. जहांगीर. जहांगीर नंतर बाळांनो शहाजहान. शहाजहान, आणि शहाजहान नंतर येतोय औरंगजेब. हे आहेत मुघल बादशाह. ओके. मुघल सल्तनतची स्थापना या ठिकाणी बाबरनं केली असेल बाळांनो 1526 ला. पहिले पानिपतचे युद्ध. पहिलं पानिपतचं युद्ध झालं होतं 1526 ला. त्यानं या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असणार आहे का, बाबरनं त्या ठिकाणी कोणाचा पराभव केला? कोणाचा पराभव केला? बाबरनं कोणाचा पराभव करून या ठिकाणी मुघल सल्तनतची स्थापना केली असेल? कोणाचा बाळांनो? कोणता मुघल बादशाहनं? अजून पहा, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न असतो. बाबरनं पहिलं युद्ध 1526 ला झालं असेल, कोणाचा पराभव केला असेल? तर त्या ठिकाणी इब्राहिम लोधीचा. कोणाचा पराभव केला? इब्राहिम लोधीचा पराभव करून त्या ठिकाणी, व्हेरी गुड, इब्राहिम लोधीचा त्या ठिकाणी पराभव केला. आणि त्या ठिकाणी बाळांनो तुम्हाला जर विचार 1526 ला या ठिकाणी मुघल सल्तनतची स्थापना झाली. त्याच्यानंतर हुमायून एवढा काय कर्तृत्वगार नव्हता, पण हुमायूनच्या बाबत लिहितात बाळांनो. त्याच्यानंतर पुढे येते बाळांनो अकबर. अकबरानंतर जहांगीर, आणि जहांगीरानंतर शहाजहान, नंतर कोण? औरंगजेब. याच्यामधला जो अकबर होता त्यानं 1652 ला काय एक धर्म स्थापन केला होता, त्याचं नाव होतं बाळांनो दिन दी ए इलाही. आणि याच्यावर अजून एक पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता बाळांनो. ठीक आहे, पहा या ठिकाणी याच्याबाबत म्हणत पहिला हिंदू कोण का ज्यानं, बाळांनो लिहा तिथं, पहिला हिंदू कोण का ज्यानं दी ए इलाही या किंवा दीन ए इलाही या या धर्माचा स्वीकार केला होता? कुणी केला होता मला सांगा बरं बाळांनो. या ठिकाणी दीन ए इलाही या धर्माचा स्वीकार करणारा पहिला हिंदू कोण? अप्रतिम जीवन. तर तो होता बिरबल बाळांनो. कोण आहे? बिरबल. आणि हा पण पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेलाय का हिंदू धर्म दीन ए इलाही या धर्माचा स्वीकार करणारा पहिला हिंदू कोण? तर तो असणारे अकबराच्या दरबारात जे नवरत्न होते ना, त्या नवरत्नांनी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बाळांनो काय, तर नवरत्नांपैकी असणारा बिरबल जो होता ना, या बिरबलानं काय केलं असणारे दीन ए इलाही या धर्माचा काय होता बाळांनो स्वीकार केला. संपूर्ण स्वराज्याचा ठराव 1929 चा लाहोर अधिवेशनामध्ये केला, आणि लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. आता या ठिकाणी पहा 71 नंबरचा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. या प्रश्नावर पण मी सकाळी बोललो होतो मुलांना जरा. तर हा 71 नंबरचा प्रश्न खूप महत्वाचा होता बाळांनो. पहा 71 सॉरी, आता हे उदाहरण नीट पाहिजे होता. 71 नंबरचं 71 नंबरचं जे उदाहरण आहे बाळांनो, त्या 71 नंबरच्या उदाहरणामध्ये पहा. ओके ओके ओके. एक जर ए
वजा बी चा अर्थ आता या ठिकाणी मी शॉर्टकट मध्ये लिहितो. हा ए वजा बी चा अर्थ काय होतो? ए वजा बी चा अर्थ आहे ए ही बी ची काय आहे? मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी मुलगी. राईट. दुसरा मुद्दा आहे, पटपट लिहितो, नंतर तुम्हाला ते एका खाली एक नव्हतं आलं माझ्याकडून. ए अधिक बी चा अर्थ होतो, ए अधिक बी चा काय अर्थ होतो बाळांनो? पत्नी. ए आणि बी चा अर्थ होतो बाळांनो अधिकचा पत्नी होतो. नीट लक्ष द्यायचंय. त्यानंतर ए भागाकारामध्ये काय आहे? ए भागाकारामध्ये बी आहे. भागाकाराचा अर्थ होतो काय? ए हे बी चे काय आहेत? वडील आहेत. ओके, वडील आहेत. नंतर ए गुणाकारात बी आहे. चौथी कंडिशन होती ए गुणाकारात बी आहे आणि याचा अर्थ होतो बाळांनो ए हा बीचा काय? पुत्र आहे, मुलगा आहे. आणि मग काय होता शेवटी? तर ते म्हणतात काय? कंडिशन देण्यात आली तुम्हाला पी गुणाकारात आर वजा एस अशी कंडिशन दिली होती तुम्हाला. ओके, आता यामध्ये ते म्हणतात पी चा एस सी असणारा संबंध. कोणाचं नाव आहे पहिल्यांदा? पी चा एस सी असणारा असा संबंध विचारतात. ओके, पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायचा बाळांनो, या वजाचा अर्थ काय होतो? मुलगी. या अधिकचा अर्थ काय होतो? पत्नी. भागाकाराचा अर्थ होतो वडील आणि गुणाकाराचा अर्थ होतो पुत्र. राईट. मग आता सरळ सरळ पी गुणाकारात पीचा पुत्र कोण आहे बाळांनो? पीचा पुत्र कोण आहे? आर आहे. कोण आहे? पी जो असणार आहे पीचा पुत्र असणार बाळांनो आर आहे. ओके, कस काय या ठिकाणी पहा ना त्याचं ते काय म्हणतात? पी गुणाकारात आर गुणा वजा एस या संबंधात पी चा एस सी असणारा संबंध काय? बरोबर आहे. पहा इथं काय बाळांनो? पी याचा अर्थ तोच आहे. या पुढं वडील असतात आणि हा मुलगा असतो. पुढे जातं रिलेशन, मागं नाही येत रिलेशन काय तर. ओके बाळांनो, एक मिनिट लक्ष द्या. तर पी हा आजचा मुलगा कोण आहे बाळांनो? आर आहे. राईट. आता इथं मायनस आहे. मायनसचा अर्थ काय होतो? वजा. वजा काय? याची मुलगी आहे. कोणाची? आता याचं काय पत्नी वगैरे आपल्याला दिली नाही त्यामुळे आपण काय क्वेश्चन मार्क टाकला. परंतु याची परत काय या ठिकाणी मुलगी आहे. मुलगी कोण आहे बाळांनो? यस आहे. याची ही काय? फिमेल आहे, मुलगी आहे. ओके, तर त्यांनी आपल्याला विचारलं पी हा यस चा कोण आहे? पहा, तर या ठिकाणी काय म्हणतात बाळांनो? काय शेवटी पी चा यस शी संबंध काय? पी चा एस सी असणार संबंध काय बाळांनो? हे आहेत वडील आणि हे आहेत त्यांचे सॉरी यांचा काय? हा वडील आहेत आणि यांची ही काय बाळांनो? मुलगी आहे. म्हणजे हिचे हे वडील आणि हे काय झाले बाळांनो? आजोबा. तर या ठिकाणी सरळ सरळ उत्तर लागत होतं आजोबा. काय लागत होतं? आजोबा. काय मुलांचं म्हणणं होतं नातू. आता नातू येणार नाही, सरळ सरळ काय येणार आहे? आजोबा. कारण कोणाबद्दल विचारलंय? पीचा एस सी असणारा संबंध. यसचा पीशी असतं तर काय आला असं? नातू आला असं. पहा, यसचा पीशी असणारा संबंध विचारला असतं तर नातू असं. पीचा एस सी असणारा संबंध 100% याचं उत्तर आजोबाच पाहिजे होतं. काय पाहिजे नव्हतं? आजोबा. म्हणजे पहिल्यांदा लक्षात ठेवा, याचं काहींचं डाऊट होता काहींना का नातू यायला पाहिजे, तर नातू येत नसून ते काय येतं बाळांनो? त्याचं क्लिअर आजोबा येऊन जाते. ओके, समजलं सर्वांना? ओके, काही अडचण नाही कोणाला? येस. आता पहा 72 नंबरचं उदाहरण पहा एकदा. त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं? हे नॉर्मल आहे ते पण बाळांनो. 72 नंबरचं जे उदाहरण असेल त्या उदाहरणामध्ये एकदा लक्ष देऊन ठेवा तुम्ही. ठीक आहे. 72 नंबरचं जे उदाहरण आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलं पहा. घड्याळामध्ये 3:30 यावेळी तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? एकदम क्लिअर. जेव्हा असं स्वरूपाचं विचारलं जाईल तर 30 एच वजा 11 छेदस्थानामध्ये 2 आणि यम म्हणजे मिनिट असतं बाळांनो. ओके, या ठिकाणी 30 तास म्हणजे काय येणार आहे तुम्हाला? 3 वाजले. गुणाकारात वजा 11 छेदस्थानात 2 मिनिट किती दिले? 30 मिनिट दिले. चला कॅल्क्युलेशन करून टाका बाळांनो. 30 त्रिक 90 वजा बे एक बे बे एक बे बे पंच 10 या दोघांचा गुणाकार केला तर काय आला? 165. 90 गुणाकारात 165 म्हणजे याचं उत्तर येते 75 अंश. किती अंशाचा कोन असेल? या ठिकाणी सरळ सरळ काय झालं? पी हा आरचा पुत्र आहे. हा कुठं? ए हा 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 इथं कसं काय? बरोबर काय? ए हा बी चा अर्थ असोय. ए हा
बी चा काय आहे, पुत्र आहे, बरोबर आहे. ए हा बी चा काय आहे, पुत्र आहे. म्हणजे आपला हा इथं नातू यायला पाहिजे नव्हतं, बरोबर ना, उलट होईल ना. ओके सॉरी, इथं हा उलट विचारले, सॉरी, बरोबर. इथं काय, ए हा बी चा काय बाळांनो, पुत्र आहे. ए हा बी चा पुत्र आहे म्हणून बरोबर. इथं उलट दिलेलं, सॉरी, इथं बाळांनो नातू येऊन जाईल याचं उत्तर, सॉरी, उलटा प्रश्न दिलेला आहे इथं पहा. तर इथं काय येणार आहे, नातू येऊन जाईल. ओके ओके सॉरी, ठीक आहे, नातू येऊन जाईल. त्यानंतर पाहिजे चालू काढा, नातू घेऊन टाका ते उत्तर, सॉरी बाळांनो, तिथं उलटा दिलेलं आहे त्यामुळे. ओके, आता चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 कुठं पार पडले, भोपाळला. चालू घडामोडीचं झालेलं आहे. तुम्हाला याची पीडीएफ मी पूर्ण आता टेलिग्राम चॅनलवर टाकलेली, तुम्ही ती पाहून घ्या. 15व्या महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण असणार, तर रोहित पाटील असतील, वय वर्ष त्यांचं 25 असेल. शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून ते येतात. ओके, त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. 2025 IPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण असेल, ऋषभ पंत असेल. ऋषभ पंतला 27 कोटीला कोणी घेतला असेल बाळांनो, तर त्या ठिकाणी लखनौ सुपर जायंटला, आणि त्यानंतर श्रेयस अय्यरला त्या ठिकाणी 26.75 लाख रुपयांना घेतला असेल. ओके ओके बाळांनो, पाहता त्या ठिकाणी नंतर पुढे पहा. IPL मधला इतिहासला सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ठरला असं, तर IPL मधला सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला. वय वर्ष 13 वर्षे, बिहारचं पॉर आहे. 13 वर्षात आपण काय करतो पहा बाळांनो, तर म्हणजे जे करत असेल आपण त्याच्यातून गेलोय. तर वैभव सूर्यवंशी वयाच्या 13व्या वर्षामध्ये काय करण्यात आलेलं असेल, त्याला IPL मध्ये घेण्यात आलं. राजस्थान रॉयल्सने घेतला असेल. कोणी घेतलं बाळांनो, राजस्थान रॉयल्स. ओके, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या, तर यावेळेस एकूण आलेल्या महिला आमदार 22 असतील. किती असतील, 22 महिला आमदार निवडून आलेले असतील, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त आतापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिला निवडून आलेल्या असतील बाळांनो 24. 2019 ला जी काही 14वी आपली विधानसभा पार पडली असेल, त्या विधानसभेमध्ये 24 महिला निवडून आल्या होत्या. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, अशा स्वरूपाचं जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असं विचारलं तर ते येईन बाळांनो श्री चोकलिंगम, आणि हे भारताचे आहेत. कोण बाळांनो, भारताचे कोण असणार आहे, तर श्री राजकुमार हे भारताचे निवडणूक आयुक्त असले, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न होता बाळांनो, पहा या ठिकाणी एक प्रश्न होता, तुम्हाला दिसला असेल या ठिकाणी पहा. याच्यामध्ये काय म्हणतात, 1 पासून क्रमश पहिल्या 12 वर्ग संख्यांची बेरीज किती. काही काही मुलांचं चुकलं असं पहा. या ठिकाणी बाळांनो 1 पासून क्रमश 12 वर्ग संख्यांची बेरीज किती. पहा 12 पर्यंत म्हटलं ना, आता 1 पासून 12, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बाळांनो, राईट. असं असं करत जर गेला तर अधिक डॅश 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 सगळ्यात शेवटी 12 चा वर्ग आहे, अशा स्वरूपाची मांडणी होती याच्यामध्ये. त्याच्यात काय करायचं, शेवटचा अंक कोण आहे बाळांनो, 12 आहे. तर 12 गुणाकारात त्याच्या पुढला अंक 13 गुणाकारात 12 आणि 13 यांची बेरीज करा. 12 दुने 24 25 येईल बाळांनो. आणि छेदस्थानात किती घ्यायचे असतात, 6 घ्यायचे असतात. ओके, नीट सोडून घ्या. 6 1 6, 6 दुने 12. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 13 दुने 26, 26 गुणाकारात 25 यांचा गुणाकार केला तर 25 चा वर्ग प्लस 25 आहे. 25 चा वर्ग आहे 625, परत त्याच्यात 25 मिळा म्हणून याचं उत्तर येतं बाळांनो 650. 650 याचं येऊन गेलं असतं उत्तर. आता पुढला आहे घनमूळ. घनमूळ काढण्याचा एकदम सोपं मुद्दा आहे, त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आलंच असेल त्या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी पहा बाळांनो, यामध्ये तुम्ही पाहिलं तर घनमुळामध्ये दिलंय ना बाळांनो, तर या ठिकाणी मी तुम्हाला एकदा क्लिअर सांगतो. लक्ष द्या इकडे. आता हे जे घनमूळ आहे ना, तर पहा बाळांनो, या घनमुळामध्ये आपण जर पाहिलं नीट तर 389.017 आहे, तर राईट ना. तर बाळांनो कधी पण घनमुळामध्ये 7 असेल तर एकक स्थानी कोण येत असतो, 3 येत असतो. पहा 2 असेल तर 8, 8 असेल तर 2, 3 असेल तर 7 आणि 7 असेल तर 3 असतात. बाकी जे अंक आहे तेच अंक येत असतात. ओके, आता इथं तुम्ही जर पाहिलं तर 7 आहे म्हणून कोण आलं, 3 आलं. याच्यामध्ये हे 2 अंक कट होतात. 389च्या अलीकडे घनमूळ संख्या असणारे बाळांनो या ठिकाणी 343, आणि 343 कोणाचं घनमूळ आहे, 7चं. ओके, इथं 3 घरे दशांशानंतर म्हणून उत्तर आलं होतं बाळांनो 7.3. 7.3 म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. आता या ठिकाणी पहा बाळांनो, दोन संख्यांची जी काही बेरीज आहे तर ते दोन संख्यांची जी बेरीज देण्यात आलेली आहे. ओके, आपल्याला या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज दिली 78 आणि त्यांच्यातला फरक दिला 36, तर त्या त्यांच्या वर्गातला फरक किती असा स्वरूपाचा प्रश्न विचारला. इथं पण लक्षात ठेवायचं बाळांनो, काय तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग याची जी संकल्पना असते ना, या समीकरणाचा येऊन जाईल.
ए वर्ग वजा बी वर्ग असतं बाळांनो. तर मग याचा अर्थ काय होतो, ए अधिक बी आणि ए वजा बी, म्हणजे सरळ सरळ काय होतं बाळांनो, या ठिकाणी 78 आणि 36चा गुणाकार करायचा होता. 78 गुणाकारामध्ये 36, 78 गुणाकारामध्ये 36 म्हणजे याचं उत्तर येतं 28, 2808. काय उत्तर यायला पाहिजे नव्हतं याचं, ऑप्शन क्रमांक 4 2808. ओके, 9 काय आलं 37चं. ओके ठीक आहे बाळांनो, बाकीचे त्यातले काय आणि थोडेफार उदाहरण आहे ते आता तुम्ही सोडवण्याचा त्यातला प्रयत्न करा. काही अडचण आली असेल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. फक्त जे आपला रुद्रा बॅच मधले मुलं आहेत त्यांना आन्सर की मिळालेली नसेल तर बाळांनो तुम्हाला ते एक जरा वेळात क्लास आवरल्यानंतर मी लगेच देऊन टाकेल. कोणाला काय अडचण असेल तर मला विचारा बाळांनो. ओके, कोणाला काय अडचण असेल तर पटपट